आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खूपच जास्त भडकलेला जयंत असतो आणि जयंतला ना राग येत असतो, कारण त्याला आता कळून चुकलेलं असतं की जानू जी आहे ती आपल्यासमोर नाटक करते. तिची मेमरी परत आली होती, पण तिची मेमरी कधी परत आली होती ना, या सगळ्या काही गोष्टी त्याला समजत नसतात. तेच आता जानू येते. मग जानूसमोर ना आता तो नॉर्मल असल्याचं नाटक करत असतो, पण जानू त्याच्याशी एकही शब्द बोलत नसते, कारण जानूला त्याच्याकडे बघितलं ना तरीही राग येत होता. जानू आता फक्त एका कोपऱ्यात जाऊन उभी असते आणि आता मंगळसूत्र घेऊन आरशामध्ये बघत असते. तेव्हाच ना जयंतला असं वाटत असतं की जानू आपल्यापासून किती लांब जाते ना. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की श्रीनिवास आता खूप जास्त काळजी ना लक्ष्मीची घेत असतात. लक्ष्मीला अगदीच ना फुलाप्रमाणे सांभाळत असतात. लक्ष्मीला ते म्हणत असतात की आता तुला तुझी काळजी घ्यायची आहे. तुझ्या बाबतीत काही झालेलं मी सहन करणार नाही. आता तुला आराम करायचा आहे आणि तुला माझं ऐकावंच लागेल, असंही आता श्रीनिवास हे लक्ष्मीला बोलत असतात. तेव्हाच ना लक्ष्मी म्हणत असते की हो, मी ऐकते ना, तुमचं आतापर्यंत मी सगळंच ऐकत आली आहे. तुम्हाला काय वाटलं, तुमचा धाक नाही आहे की काय? तुमच्या धाकामुळेच तर माझ्यात इतके बदल झालेत, असंही आता ती म्हणत असते. तेच आता श्रीनिवास म्हणत असतात की तुला माझं ऐकावंच लागणार आहे, कारण आता बिलकुलही अलगर्जीपणा चालणार नाही. आता गुपचूप झोपायचं बरं. तेच आता इकडे ना या संतोषला काही ना काही सुचतच असतं. मुद्दा म्हणतो आता वीणाला पुन्हा घरी घेऊन जायला आलेला असतो आणि वीणाला घरी घेऊन जायला जेव्हा येतो ना, तेव्हा मात्र आता वीणा जी आहे ती आता म्हणत असते की आज इथे कसं येणं केलं. तेव्हाच ना तो म्हणत असतो, तू जरी विसरली असली तरी माझ्या लक्षात आहे, आज आपली ॲनिव्हर्सरी आहे ना. मग म्हटलं बायकोला जरा खुश करावं, आणि असं बोलून एक गुलाबामध्ये बऱ्याच पानांमध्ये लपलेलं ते एक छोटंसं गुलाब असतं आणि तो तिला द्यायला आलेला असतो. आणि तो तिला म्हणत असतो की चल, आजचा चांगला मुहूर्त आहे, तू घरीही चल, म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी एकदम चांगल्या होतील, असंही आता तो बोलत असतो. तेव्हाच ना मी तुमच्याबरोबर घरी का यायला हवं ना, याचं मला जरा कारण द्याच, मगच मी तुमच्यासोबत घरी यायला तयार आहे. मग मी तुमच्यासाठी एक काहीतरी घेऊन येते, असं बोलून तिने पेपर आणलेला असतो आणि त्याला दिलेला असतो, आणि यामध्ये 5 कारणं द्या मी तुमच्यासोबत का यायला हवे ते. तेच इकडे आता भावनाची मैत्रीण आलेली असते, म्हणजेच प्रार्थना बेहरेची एंट्री झालेली असते. का तर तिचा नवीन मूवी मर्दानी हा येतोय आणि त्याच्याच प्रमोशनसाठी ती खरं तर आलेली असते. आणि जेव्हा ती तिथे येते ना, तेव्हा अचानकपणे एक मुलगा एका मुलीच्या मागे मागे धावत तिथं आलेला असतो आणि त्या मुलीवर तो जबरदस्ती करत असतो. त्यावर ती मुलगी म्हणत असते की मला वाचवा. तेव्हाच ना तिकडे जी अंजली असते, म्हणजेच मर्दिनी मालिकेतील प्रार्थना बेहरेचं नाव अंजली असं आहे, आणि तिथे येऊन ती अचानकपणे ना त्या मुलीचा जीव वाचवते आणि त्या मुलाला चांगलंच धडावते आणि म्हणत असते की तुमची हिंमत कशी झाली त्या मुलीच्या अंगाला हात लावायची. तेव्हाच ती मुलगी सांगते की ही मुलं माझ्या मागे लागलेत, जबरदस्ती करतात, का तर त्यांच्यासोबत लग्न करायला हवं म्हणून हा मुलगा सतत माझ्या मागे येतोय, मला नाही करायचं याच्यासोबत लग्न, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना भावना आणि त्याचसोबत अंजली त्या मुलीला सांगतात की आम्ही जोपर्यंत आहोत ना तोपर्यंत तुला घाबरायची गरज नाही, आम्ही बघतो ह्याचं काय करायचं ते. आणि असं बोलून आता मात्र त्या दोघांना चांगली समज ना भावनाने आणि सोबतच इथे असणाऱ्या या अंजलीने दिलेली असते. त्यामुळे त्या मुलांना सांगितलं जातं की पुन्हा नादी लागाल ना तर लक्षात ठेवा, मी सगळ्या काही गोष्टी बघून काय करेन ते बघा. मग आता ती मुलंही पळतात आणि त्यानंतर आता अंजली जी आहे तिला भावना बोलत असते की अगं इथेच आलीस तर घरातही चल, सगळ्यांशी भेटून घे. पण अंजली तिला म्हणत असते की नको, माझ्या मुलीला मी घ्यायला आले होते खरं तर, पण आता मला निघावं लागेल, त्यामुळे मी निघते. तेवढ्यातच सिद्धू तिथे येतो. सिद्धू आल्याबरोबर आता भावनाला विचारतो ऑल ओके ना. तेव्हा भावना सांगत असते की हो, नका काळजी करू, मी ठीक आहे. तेव्हाच भावना आता आपल्या मैत्रिणीची अंजलीची ओळख करून देते आणि ही माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे आणि ती आता इथे आली होती, सो म्हटलं तुमची ओळख करून देऊया. आणि ती आता सिद्धूचीच तो ओळख तिच्यासोबत करून देते. हे माझे सपोर्ट सिस्टम आहेत, असं बोलून ती त्याची खास ओळख आता करून देत असते. तेव्हाच ना मी पुन्हा कधीतरी तुझ्याकडे येईन, पण मला निघायला हवं, असं बोलून आता ती सिद्धू आणि भावनाचा निरोप घेऊन तिकडनं जायला निघते. तिकडे हरीश आणि संतोष हे दोघंही जण भेटलेले
असतात. तर हरीश आता संतोषला म्हणत असतो, तुझं आणि वहिनीचं नेमकं काय झालं आहे रे? तू आणि वहिनी का बोलत नाही? त्याचं कारण तरी काय आहे? मला समजेल का? असंही आता तो बोलत असतो. तेव्हाच तो म्हणतो की मला पेन दे आणि पेन घेऊन तो आता काही 10 कारणं लिहितो आणि स्मोकिंगसुद्धा आता हरीशच्याच पैशाने करत असतो. वर तो हरीशला म्हणत असतो की मला एक गोष्ट सांग की त्या दिवशी बाबांनी आईच्या हॉस्पिटलचं बिल भरलं, ते पैसे तू दिले होतेस का? नाही नाही, मी नव्हते दिलेले. बाबांनी माझ्याकडनं एकही रुपया घेतला नाही असंही हरीश म्हणतो. मग या सगळ्या पैसे नक्कीच ना फॅक्टरीचे नसणार आहेत, हे सगळे पैसे त्या धंद्याचे असणार आहेत. पण त्यांनी एकाही शब्दाने मला म्हटलं का की हे पैसे तुमच्या बायकोमुळेच भेटलेत? खरं तर त्या पैशांवर ना माझा हक्क असायला हवा. आता संतोष तिकडनं जातो. ते जेव्हा सिद्धू रस्त्यावरनं जात असतो ना, तेव्हा सिद्धूला मध्येच ती बाई भेटते आणि ती बाई जेव्हा सिद्धूला बघते ना, तेव्हा ती घाबरते, ती पळ काढते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सकाळ झालेली असते. नाश्त्याच्या टेबलवर खरं तर आता जानू नाश्ता करायला बसलेली असते. ती एकटीच नाश्ता करत असते आणि तिच्याकडे ना लक्षही नसतं. म्हणजेच खरं तर ना आता मुद्दामून तिला काही ना काही देत असतो. म्हणजे सांबार संपला आहे तर सांबार वाढून देत असतो आणि ते सांबार वाढताना त्याचं लक्षही नसतं की तो किती प्रमाणात वाढतोय. त्याने जे अंदाजे येईल ते सांबार तिला वाढलेलं असतं. पण तेव्हा ती तिकडनं उठून निघून जाते. आता जयंतला वाईट वाटत असतं की आपली जानू आपल्यासोबत असं का वागते. ते सिद्धूने त्या बाईचा पाठलाग केलेला असतो. ती बाई घाबरलेली असते. सिद्धू म्हणत असतो की त्या दिवशी तुम्ही का आलात नाही, का खोटं बोललात? तो तुमच्यासाठी भावनाने काय काय म्हणून नाही केले, पण तुम्ही भावनाला सगळ्यांनी मिळून फसवलं. तेव्हाच खरंच सांगतो, आम्हाला निलांबरी ताईंनी खूप जास्त पैसे दिले आणि सगळ्यांना दटावून सांगितलं, धमकी दिली. त्यामुळे आम्हाला नाही जमलं यायला, नाहीतर भावना ताईंसाठी आम्ही आलो असतो. तेव्हा सिद्धूच्या लक्षात येतं की निलांबरी निवडणूक जिंकली ती पैशांच्या जोरावर. म्हणजेच तिने पैसे दिले होते आणि मग त्या दिवशी मी जे पैसे बघितले होते ते बरोबर त्या बॅगेत पैसेच होते. माझा काही नेम चुकत नव्हता. याही गोष्टी आता लक्षात आलेल्या असतात सिद्धूला. ते दुसरीकडे जयंतला आता सारखं तेच आठवत राहतं. त्याला आता हेच वाटत असतं की आपल्या जानूने आपल्याकडनं ही एवढी मोठी गोष्ट का लपवून ठेवली. मुळात त्याला आता कळत नसते की त्याची मेमरी आली कधी. जेव्हा आपलं लग्न होत होतं तेव्हा, की लग्नानंतर तू या घरात आलीस तेव्हा, की ज्या वेळेला इथे विश्वा एक बाई म्हणून घरकाम करत होतं तेव्हा, कधी तुझी मेमरी आली होती ना? खरंच ना मला काहीच कळत नाही आहे. पण जानू, तुला माझ्यापासून लांब जायचं आहे, पण मी तुला लांब जाऊ देणार नाही. तुझं ह्या सगळ्यामध्ये नेमका कोण आहे तुझ्यासोबत हे तर मी शोधून काढणार आणि तुला मी एकटीलाच असं नाही राहू देणार. मी आता तुला एकटीला कुठेतरी घेऊन जातो आणि सगळ्या काही गोष्टी बरोबर काढून घेतो असाही तो विचार करतो. तेच इकडे आता संतोषने काही गोष्टी लिहिलेल्या असतात की त्याला वीणा का हवी आहे घरामध्ये पुन्हा. मग वीणा ते वाचते तर त्याच्यामध्ये ना वीणाला सहज समजतं की ह्याने आपल्याला घरात का नाही लावं, का तर घरात पसारा पडला आहे, घरात खूप जास्त कामं पडली आहेत, त्यासाठी खरं तर त्याला वीणाची गरज असते. मग वीणा म्हणत असते की तुम्हाला बायकोची नाही तर एका मोलकरणीची गरज आहे आणि म्हणून तुम्ही मला नेताय, पण मी काही तुमच्यासोबत येणार नाही आहे काही झालं तरीसुद्धा, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते ना, तेव्हा मात्र आता संतोष म्हणत असतो की खरं तर मी विचार केला होता की चल तुझ्यासोबत मी येतो, पण काय बोलावं तुला, काहीच उपयोगाची नाही आहेस तू. मला तर असं वाटलं होतं की जाऊ दे, सगळ्या काही गोष्टी सोडून द्याव्या आणि मी विचार केला होता की तुला आपलंसं करावं, पण तू त्या लायकीची सुद्धा नाही आहेस, असं बोलून आता तो खूप काही घालून पाडून ना आता बोलू लागतो. आणि जेव्हा तो इतकं सगळं घालून लक्ष्मीला सुद्धा संताप येतो. लक्ष्मी त्याला म्हणत असते की तुझ्याकडनं तर ही अपेक्षा नव्हती. तू काय रे, काय बायकोला आणलंयस, बायकोला लग्न करून आणलंयस तर त्या बायकोला काय हवं नको ते बघायचं सोडून त्या बायकोला एवढ्या गोष्टी सुनावतोस, जरा जरी लाज वाटते का, असंही आता बोलून ना सुनावलं जात असतं. वीणालाही आवडत नाही. वीणाने तर आता त्याला घराबाहेर काढलेलं असतं आणि दार लावून घेतलेलं असतं. त्यामुळे संतोष आता खूप जास्त रागराग करत असतो. वीणा रडत असते. कधी यांना समजेल, मला असं वाटलं होतं की निदान पेपरावर तरी काहीतरी चांगलं लिहितील, पण त्यांनी तिथे पण आपली लायकी दाखवून दिली. बघितलं ना ते कसे आहेत ते, असंही आता वीणा बोलून रडत असते. त्यावर आई म्हणत असते की रडायचं नाही गं, आता आपण सेलिब्रेशन करायचं.
असं बोलून आपण ना तुझ्या आवडीचा जास्त साखरेचा चहा बनवूया. भावना इकडे सिद्धूच्या आठवणींमध्ये व्याकुळ झालेली असते. अजून सिद्धू का नाही आला असा विचार ती करत असते. तेवढ्यातच संतोष ना आता म्हाताऱ्याचं वेषांतर करून तेथे आलेला असतो. संतोषला आता त्या फॅक्टरीमध्ये घुसायचं असतं आणि त्यासाठी त्याला शिफारस पत्र हवं असतं भावनाचं आणि त्यासाठी तो तिथे आलेला असतो आणि भावनाला खोटं नाटं सांगत असतो. तो म्हणत असतो की मला ना माझे दिवस कसे जात आहेत ना तेच कळत नाही आहे. मला ना कामाची खूप जास्त गरज आहे. भावना आता त्याला आधी बसवते आणि तुम्हाला ज्यूस आणून देते असं म्हणते. मग आता ज्यूस त्याला आणून देते तेव्हा तो ज्यूस वगैरे पितो आणि तेव्हाच ना तो म्हणत असतो की मला ना जरा फॅक्टरीमध्ये काम करायचं होतं. म्हणजे मला कळलं की तुम्ही दैवी फॅक्टरीमध्ये काही माणसांना कामाला लावता. मग तुम्ही मलासुद्धा प्लीज ना कामाला लावा ना तुमच्या त्या फॅक्टरीमध्ये. प्लीज तेवढं माझ्यासाठी काहीतरी करा ना. मग तुमचं वय नाही आहे फॅक्टरीत काम करायचं असं देखील भावना आता त्याला म्हणत असते. मग तेव्हाच तो म्हणतो वयाचं काय घेऊन बसलात. माझ्या पदरात 2 मुलं आहेत पण ती दोन्ही मुलं माझी काळजी बिलकुलही करत नाहीत. त्यांना माझ्याबद्दल काहीसुद्धा वाटत नाही. मग तेवढं शिफारसपत्र जर तुम्ही दिलं तर माझं कामही होईल असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच मग शिफारसपत्र वगैरे दिलं जातं. तेव्हा संतोष आता खूप जास्त खुश असतो आणि संतोष आता विचार करत असतो आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तर भावनाकडनं मिळाल्या आणि त्यामुळेच तो खूप खुश असतो आणि तो तिकडनं जायला निघतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.